स्टॉक मार्केट सोप्या भाषेत शिकण्याच्या सिरीज मध्ये आपलं पुन्हा स्वागत. आजच्या भागात आपण बघणार आहोत शेअर्स काय असतात, स्टॉक मार्केट काय असतं आणि त्यात कसं काम केलं जातं. आता आपण बघूया शेअर्स म्हणजे काय. हा व्हिडिओ खूपच बेसिक आहे आणि शेअर मार्केटमध्ये नुकतंच काम करू इच्छिणाऱ्यांसाठी बनवलेला आहे. अनेक लोक आहेत जे युट्यूब वरती त्यांना आधीच माहिती आहे की हे शेअर म्हणजे काय. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही, पण जे नव्याने काम सुरू इच्छितात त्यांच्यासाठी हा बनवला आहे. तर शेअर म्हणजे काय, तर भागीदारी. भागीदारी म्हणजे कोणत्याही धंद्यात जर आपण भागीदार असलो आणि त्या धंद्यातून जर नफा मिळाला तर आपल्या भागीदारीच्या म्हणजे आपण जितकी गुंतवणूक केली आहे त्या प्रपोर्शन मध्ये आपल्याला त्यातून काही उत्पन्न मिळू शकतं. ओके. तर आपण शेअर मार्केटच्या माध्यमातून ज्या काही कंपन्या आपल्याला माहित आहेत, खूप साऱ्या बँका आहेत, जसं SBI आहे, HDFC आहे, ICICI, एक्सिस बँक आहेत, इतर कंपन्या आहेत, IT कंपन्या, TCS आहे, इन्फोसिस आहे, त्याचप्रमाणे हिरो मोटर्स आहे, बजाज ऑटो आहे, त्याचप्रमाणे FMCG मधल्या जसं डीमार्ट काही कंपन्या आहेत, नेस्ले कंपनी आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, फार्मा मधल्या अधिक कंपन्या जशा डॉक्टर रेड्डी सारख्या कंपन्या आहेत, इतर सारख्या कंपन्या ज्या आपण ऐकून आहोत त्या कंपनीचे शेअर घेऊन आपण त्यांच्यामध्ये भागीदार होऊ शकतो. जेवढे शेअर आपण विकत घेऊ तेवढ्या पर्सेंटची भागीदारी आपल्याला मिळते आणि जर भविष्यात त्या कंपनीने काही नफा कमवला तर त्या नफ्यातून आपल्याला फायदा दिला जातो, त्यालाच आपल्याला डिव्हिडंड असे आपण त्याला म्हणतो. तर वारंवार ज्या कंपनी फायदा कमवतात त्या आपल्या भागीदारांना, गुंतवणूकदारांना हा नफा जो आहे तो डिस्ट्रीब्यूट करतात, त्यालाच आपण डिव्हिडंड म्हणतो. या स्टॉक्सलाच इक्विटी म्हटले जाते, याला शेअर्स म्हटले जाते, याला स्क्रिप्टही म्हटले जाते. काही काही लोक याला काउंटरही म्हणतात. ओके. तर जेव्हा तुम्ही शेअर विकत घेता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे एक पार्ट ओनर बनता, एक भागीदार बनता आणि त्या जेवढी गुंतवणूक तुम्ही केली आहे त्याच्यावरती तुम्हाला त्यातून फायदा मिळतो. शिवाय जर ती कंपनी उत्तम उद्योग करत असेल तर त्या कंपनीच्या शेअरची मागणी बाजारामध्ये वाढल्यामुळे त्या कंपनीची स्टॉकची प्राइस सुद्धा वाढण्याची दाट शक्यता असते आणि त्याच्यातून सुद्धा शेअरची प्राइस वाढल्यामुळे सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्या कंपनीच्या अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये तुम्ही जाऊन वोटिंग करू शकता. कंपनीचे जे काही महत्वाचे निर्णय आहेत त्या निर्णयांमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन वोटिंग करू शकता. जर त्या कंपनीचे शेअर्स तुमच्याकडे असतील आणि त्या दरम्यान त्या कंपनीची अॅन्युअल जनरल मीटिंग होत असेल तर तुम्हालाही इन्व्हिटेशन मिळतं. हल्ली ते तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्या ईमेल वरती वगैरे त्याचं इन्व्हिटेशन येऊ शकतं. पुढे आपण बघूया शेअर मार्केट म्हणजे काय. मित्रांनो, मार्केट म्हणजे जिथे वस्तू विकत मिळतात. जसं आपल्याला भाजीपाला विकत घ्यायचा असेल तर आपण भाजी मार्केटमध्ये जातो. इतर कोणत्या वस्तू जर विकत घ्यायचं असेल तर आपण सोन्याच्या मार्केटमध्ये सोनं घेण्यासाठी, भांड्यांच्या मार्केटमध्ये भांडी घेण्यासाठी जसं आपण जातो, तसंच शेअर्स जर घ्यायचे असतील तर त्यासाठी आपल्याकडे NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज अशी ही मार्केट प्लेसेस आहेत जी इंटरनेटवरती त्यांचे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. याआधी तुम्हाला स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन हे व्यवहार करावा लागायचे, पण नंतर 1992 मध्ये जेव्हा NSE फुल्ली कम्प्युटराइज ऑटोमेटेड सिस्टम इथे घेऊन आले तेव्हापासून आपण आपल्या मोबाईलच्या ऍपच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून त्या वेबसाईटवरती जाऊन त्यांचे प्लॅटफॉर्म्स वापरून आपण हे शेअर्स विकत घेऊ शकतो किंवा विक्री करू शकतो. यालाच मार्केट असे म्हणतात, जिथे शेअर्सची खरेदी किंवा विक्री केली जाते. ज्या काही पब्लिक लिमिटेड कंपनीज आहेत त्या आपल्याला या एक्सचेंज वरती लिस्ट करून घेतात, म्हणजे आपले नाव त्यांच्या यादीमध्ये नोंदवतात, जेणेकरून त्या कंपनीचे शेअर्स तुम्ही विकत घेऊ शकता अथवा तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही विकूही शकता. ज्यांना ज्यांना शेअर विकत घ्यायचे आहेत असे
गुंतवणूकदार या एक्सचेंजच्या वेबसाईटवरती जाऊन ब्रोकरच्या मार्फत हे शेअर्स विकत घेऊ शकतात अथवा विकू शकतात. यालाच शेअर मार्केट असे म्हटले जाते. आपण पुढे जाऊ. सामान्य माणूस स्टॉक मार्केटमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा गुंतवणूक कशी करू शकतो, यासाठी तुम्हाला खूप सारे स्टॉक ब्रोकर्स, याचा अर्थ एजंट कडे तुम्हाला तुमचं अकाउंट किंवा हल्ली बँक सोबत सुद्धा तुम्ही तुमचं ट्रेडिंग अकाउंट ओपन करू शकता. जसं एखादं घर खरेदी करायसाठी आपण सामान्यतः आपल्याला माहिती नसतं कोण विकत आहे, तर आपण आपल्या परिसरातील जे एजंट दुकान उघडून बसले आहेत त्यांच्याकडे जातो. मग त्यांच्याकडे खूप साऱ्या लोकांनी सांगितलं असतं की बाबा माझा फ्लॅट काढायचा आहे, मग तो फ्लॅट आपल्याला दाखवतो. तसाच हा स्टॉक ब्रोकर जो आहे तो एक्सचेंजेस मध्ये त्यांनी लायसन्स घेतलेलं असतं आणि त्याच्या मार्फत एक्सचेंजेसनी त्यांना परवानगी दिली असते की तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मवरती शेअर्सची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी लोकांना मदत करू शकता, अलाव करू शकता आणि त्याच्यासाठी त्यांना ब्रोकरेज मिळतं. जसं एजंटला सुद्धा आपण त्याचं कमिशन देतो, त्याच कमिशनला ब्रोकरेज म्हटलं जातं. ओके, तर हल्ली खूप सारे जसं झिरोडा आहे, मोतीलाल ओसवाल आहे, त्यानंतर शेअर खान आहे, धन आहे, ग्रो आहे, खूप सारे ब्रोकर्स अवेलेबल आहेत आणि त्यांच्याकडे तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करून किंवा तुमच्या बँकमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही तुमचं स्टॉक मार्केटचं अकाउंट ओपन करून ट्रेडिंग करू शकता. तुमचा ब्रोकर किंवा तुमची बँक तुम्हाला काय देतं, एक युजर आयडी पासवर्ड देतो. तो तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन टाकल्याच्या नंतर तुमचं अकाउंट जे आहे, प्लॅटफॉर्म जे आहे ते ओपन होतं. तुमच्या अकाउंटला तुमचा बँक अकाउंट हा कनेक्टेड असतो. तुम्ही बँकमध्ये जे पैसे टाकले आहेत ते तुम्ही तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले की त्या पैशांनी तुम्ही कोणत्याही लिस्टेड कंपनीचे शेअर्स विकत घेऊ शकता. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या सोबत तुम्हाला एक डीमॅट अकाउंट दिले जाते. डीमॅट म्हणजे तुमचा जो विकत घेतलेला शेअर आहे हा डिजिटल फॉर्म मध्ये ज्या अकाउंट मध्ये, ज्या लॉकर मध्ये सेव्ह केला जातो त्याला डीमॅट अकाउंट म्हणतात. हल्ली आधी तुम्ही जेव्हा शेअर्स विकत घेत होता तेव्हा तुम्हाला एक त्याचं सर्टिफिकेट दिलं जायचं कागदाचं, पण हल्ली डिजिटल युग आल्यामुळे तेच तुम्हाला इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये, डिजिटल फॉर्म मध्ये तो जो शेअर आहे तो तुमच्या एका लॉकर मध्ये सेव्ह केला जातो, त्यालाच डीमॅट अकाउंट असं म्हटलं जातं. तर स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करायचं असेल तर खूप सारे ब्रोकर्स आहेत, तुम्ही इंटरनेटवरती जाऊन चेक करू शकता आणि खूप आता सोपं झालं आहे. अगदी कमी वेळेत एका दिवसात तुमचं अकाउंट ओपन होतं. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचे पर्सनल डिटेल्स, जसं तुमचं पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, सोबत तुमचं बँकचे डिटेल्स वगैरे लागतात आणि फोनच्या ॲपवरतीच तुमची KYC होते आणि मग तुमचं अकाउंट जे आहे त्या ब्रोकर सोबत किंवा बँक सोबत एका दिवसामध्ये सुरू होऊ शकतं की ज्याच्या मार्फत तुम्ही ट्रेडिंग करू शकता. तर या भागात इतकंच. पुढच्या भागात अधिक आपण जाणून घेऊया स्टॉक मार्केटमध्ये कोणते कोणते घटक काम करतात आणि त्या प्रत्येक घटकांची कोणती कोणती जबाबदारी असते. तोपर्यंत धन्यवाद.